धुले शहर और जिले में शीतलहर के कारण ठंड बढ़ गई है, जिससे आम लोगों का जीवन प्रभावित हो रहा है। धुले तालुका में ठंड का प्रभाव जानवरों पर भी देखा जा रहा है और किसान अपने दुधारू पशुओं को ठंड से बचाने के लिए विशेष उपाय कर रहे हैं। धुले शहर और जिले में इस समय कड़ाके की ठंड और शीतलहर का प्रकोप बढ़ गया है, जिससे न केवल आम लोगों का जीवन प्रभावित हो रहा है, बल्कि पशुपालन और कृषि क्षेत्र भी गंभीर रूप से प्रभावित हो रहे हैं। जिले के विभिन्न हिस्सों में तापमान में तेज गिरावट के कारण ठंड बढ़ गई है। किसान अपने दुधारू पशुओं के स्वास्थ्य को लेकर चिंतित है। इस ठंड के कारण पशुओं को ठंड से बचाने के लिए विशेष कदम उठाए जा रहे हैं। खासकर दुधारू किसान जो अपने गाय और भैंसों से दूध का उत्पादन करते हैं, वे इन जानवरों को ठंड से बचाने के लिए कई उपाय अपना रहे हैं। किसान अपने पशुओं को ठंड से बचाने के लिए उन्हें अलाव के पास रखते हैं और खलिहान में आग जलाकर उनके शरीर को गर्म रखते हैं। इसके अलावा कई किसान अपने पशुओं को गर्म कपड़े भी पहनाते हैं और उन्हें बिस्तर या घास से ढकते हैं ताकि ठंड से उनका बचाव हो सके। आता आपल्याकडे गारठा खूप वाढलेला आहे आणि या गारठ्याच्या अनुषंगाने आपल्याला आपल्याकडच्या मौल्यवान जनावरं जी आहेत, खास करून गायी म्हशी ज्या आहेत, यांची जी आपल्याला काळजी घ्यायची आहे, तर त्या काळजीच्या अनुषंगाने आपल्याला काही जे मुद्दे आहेत ते शेतकऱ्यांनी निश्चितच आपल्या पशुसंवर्धन विभागाच्या गाईडलाईन्स प्रमाणे त्याची काळजी घेणं आवश्यक आहे। तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला मोठ्या गुरांमध्ये जी काळजी घ्यायची आहे, तर तो एक उबदारपणा त्यांना असावा, जेणेकरून दूध देणाऱ्या गायी किंवा म्हशी जे आहेत ते उबदारपणा जर व्यवस्थित जर टिकून राहिला तर त्यांची दूध देण्याची क्षमता पण त्याच्यामध्ये टिकून राहते। तर त्यासाठी अगदी थोडे छोट्या छोट्या स्वरूपातले फार खर्चिक असे पर्याय नाही आहेत। शक्यतोवर आपला गोठा जर असेल तर त्याची स्वच्छता ठेवून त्या गायींच्या किंवा म्हशींच्या अंगावर जर गोनपाटाचं असं जर टाकलं आपल्याकडे उपलब्ध असणार, तर त्याच्याने त्याला उबदारपणा हा येऊ शकतो। दुसरं, आपल्या गोठ्याची जी संरचना जी आहे, तिथं उन्हाचा जो प्रकाश येत असेल, सकाळचं ऊन वगैरे जे येत असेल, तर त्या दृष्टीने ते त्यांच्या अंगावर पडलं तर कसाही उबदारपणा त्यांना तो भेटू शकतो। आणि खास करून हे कोवळ्या उन्हात जर ते असल्यात तर त्याचा निश्चितच विटॅमिन जे आहे ड, तर हे त्यांना मिळून दूध उत्पादनामध्ये त्याचा चांगला हा वाढ ही होऊ शकते।